दुसरा इतिहास अध्याय 29। हिजकिया राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता। त्याने एकूण 30 वर्षे यरुशलेमेत राज्य केले। त्याच्या आईचे नाव अबिया, ती जखर्याची कन्या। आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे। त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्याची स्तुती केली। मग त्याने याजकास व लेव्यास आणून पूर्वेकडील चौकात जमा केले। तो त्यास म्हणाला, लेव्यांनो, माझे ऐका, तुम्ही स्वतः पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे मंदिर पवित्र करा। पवित्र स्थानातून सर्व अमंगलता दूर करा। आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले। परमेश्वराच्या निवासास ते परांगमुख झाले। त्यांनी त्याचकडे आपली पाठ फिरविली। त्याप्रमाणेच त्यांनी देवडीचे दरवाजे बंद केले, दीप मालविले आणि पवित्र स्थानात इस्रायलाच्या देवाप्रित्यर्थ धूप जाळिला नाही की होमबली अर्पिले नाहीत। म्हणून परमेश्वराचा क्रोध यहुदा व यरुशलेम यावर भडकला। त्याने त्यांना दहशत व विस्मय यास कारण केले आहे व ते धिक्कारास पात्र झाले आहेत, हे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात। यामुळे आमच्या वाडवडिलांचा तरवारीने वध झाला। आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या। आता माझ्या मनात आहे की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आम्हावरील संताप दूर होईल। मुलांनो, आता हैगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवा चाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा, म्हणून परमेश्वराने तुम्हास निवडिले आहे। मग लेवी उठून उभे राहिले, ते हे: कहाती वंशातले महत बिन अमासय व योएल बिन अजऱ्या, मरारी वंशातले किश बिन अब्दी व अजऱ्या बिन यहल्लेल, गेर्शोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह, अलीसाफानाच्या वंशातले शिमरी व इयल, आसाफाच्या वंशातले जखर्या व मत्तन्या, हेमान वंशातले यहिएल व शिमी, यदुथुनाच्या वंशातले शमाया व उज्जीएल। त्यांनी आपल्या भाऊबंदास एकत्र जमवून स्वतःस पवित्र केले आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती ती प्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले। याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्याकरिता त्यात गेले। आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यास सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या। लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळात टाकिल्या। पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस त्यांनी पवित्रीकरणास आरंभ केला व त्याच महिन्याच्या अष्टमीस ते परमेश्वराच्या देवडीपर्यंत आले। त्यांनी परमेश्वराचे मंदिर 8 दिवसात पवित्र केले। पहिल्या महिन्याच्या 16व्या दिवशी सर्व काम त्यांनी समाप्त केले। मग ते राजमंदिरी हिजकिया राजाकडे जाऊन त्यास म्हणाले, आम्ही परमेश्वराचे सर्व मंदिर, होमवेदी व तिची सर्व उपकरणे आणि समर्पित भाकरीचे मेज व त्याची सर्व उपकरणे शुद्ध केली आहेत। जेवढी पात्रे आहाज राजाने आपल्या कारकिर्दीत अत्याचार करून फेकून दिली होती तेवढी सर्व आम्ही नीट करून पवित्र केली आहेत। पहा, ती परमेश्वराच्या वेदीपुढे आहेत। मग हिजकिया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकवट करून परमेश्वराच्या मंदिरी गेला। तेव्हा राज्य
पवित्र स्थान व यहुदा यांच्याकरिता त्यांनी 7 गोऱ्हे, 7 एडके, 7 कोकरे व पापार्पणासाठी 7 बोकड आणले. मग ते परमेश्वराच्या वेदीवर अर्पावे अशी अहरोन वंशातील याजकास त्याने आज्ञा केली. मग त्यांनी ते गोऱ्हे कापिले आणि याजकांनी त्यांचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडिले. त्यांनी मेंढरे मारून त्यांचेही रक्त वेदीवर शिंपडिले. त्याप्रमाणेच कोकरेही मारून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडिले. मग त्यांनी पापार्पणाचे बकरे राजाच्या व मंडळीच्या समोर आणले. त्यावर त्यांनी आपले हात ठेविले. मग याजकांनी ते कापून इस्रायलाबद्दल प्रायश्चित्त व्हावयासाठी त्यांचे रक्त पापबली म्हणून वेदीवर शिंपडिले. सर्व इस्रायलासाठी होमार्पण व पापार्पण करावे अशी राजाज्ञा झाली. दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजविण्यासाठी लेव्यास परमेश्वराच्या मंदिरात उभे केले. ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती. दाविदाने करविलेली वाद्ये घेऊन लेवी उभे राहिले व याजक करणे घेऊन उभे राहिले. मग हिजकियाने वेदीवर होमबली अर्पिण्याची आज्ञा दिली. होमार्पणास आरंभ झाला तेव्हा परमेश्वराच्या स्तोत्रासही आरंभ झाला आणि करणे व इस्रायलाचा राजा दावीद याने करविलेली वाद्ये वाजू लागली. सर्व मंडळी आराधना करू लागली. गायक गाऊ लागले व कर्णेकरी करणे वाजवू लागले. होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते. यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याचबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली. मग हिजकिया राजा व सरदार यांनी लेव्यास आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली. मग हिजकिया म्हणाला, आता तुम्ही आपणास परमेश्वराला समर्पण केले आहे, तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ व उपकार स्मरणांची अर्पणे आणा. तेव्हा मंडळीने यज्ञ व उपकार स्मरणाची अर्पणे आणली आणि जे उदार मनाचे होते त्यांनी होमर्पणे आणली. मंडळीतील लोकांनी यज्ञपशु आणले. त्यांची संख्या 70 बैल, 100 मेंढे व 200 कोकरे एवढी होती. ही सर्व परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणासाठी होती. 600 बैल व 3000 शेरडे मेंढरे एवढे वाहिलेले पशु होते. पण याजकांची संख्या फार थोडी असल्यामुळे त्या सर्व होमबलींची कातडी काढिता येईनात. म्हणून काम समाप्त होईपर्यंत व याजक आपणास पवित्र करीपर्यंत त्यांचे बांधव लेवी यांनी त्यास मदत केली. कारण आपणास पवित्र करण्याच्या कामी याजकांपेक्षा लेवी विशेष सात्विक मनाचे होते. होमबली पुष्कळ होते आणि शांत्यर्पणांच्या पशूंची वपाही पुष्कळ होती. प्रत्येक होमबलीबरोबर त्यांनी पेयार्पणेही दिली. या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना व्यवस्थितपणे स्थापिण्यात आली. तेव्हा हिजकिया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती. हे अचानक घडून आले.